नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे, जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, सध्या निवडणुकीची रणधुमाळी आहे आणि त्यातच मतदार राजा जो आहे त्याचा कौल जो आहे तो जाणण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन या भागामध्ये आम्ही युवा मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलो आहोत। तर प्रश्नावलीच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संवाद साधू। सर नमस्कार। नमस्कार। सध्या निवडणुकीची रणधुमाळी आहे आणि या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहताय, काय सांगता? ह्या निवडणुकीत बघायला गेले की सर्वप्रथम इथं जो तरुण आहे म्हणजे भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो, मग त्या तरुणांची समस्या सोडवणे अत्यंत गरज आहे की तरुणांना इथं सध्या बेसिक जे मूलभूत तरुणांना म्हणजे तरुणांनाच नाही, येथील वयस्कर सिनियर सिटीजन यांना बेसिक मूलभूत गरजा खूप गरज आहे। आता इथं आमच्या भागात लोड शेडिंगचं प्रमाण आहे आणि रस्ते व्यवस्थित नाहीत आणि प्रवासाला सुविधा नाही। आता मी परवा पुण्याला गेलो आणि पुण्यामध्ये जाताना दुपारची जी इंद्रायणी आहे इंटरसिटी, मग त्याने प्रवास करताना असं समजलं की खूप म्हणजे इतकी गर्दी आहे, अक्षरशः जे लोक आहेत वयस्कर असतील, वयोवृद्ध लोक असतील, ह्यांना जागा म्हणजे करून घेणं चेंगरामेंगरी, अक्षरशः चेंगरामेंगरी करून ही जागा मिळवलं। सकाळची हुतात्मा, दुपारची इंटरसिटी आणि जी वंदे भारत ही सरकारने चालू केलं आहे, जे करंटली जे सरकार आहे त्यांनी जे वंदे भारत चालू केलं आहे फक्त श्रीमंतासाठी, आम्हाला रिझर्वेशन मिळत नाही, परत जागेमध्ये जागा मिळवायला खूप धडपड करावं लागते। ह्यावर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे आणि गरिबांसाठी काहीतरी करायला पाहिजे। आणि जी काँग्रेस आणि BJP ह्याच्या व्यतिरिक्त तिसरी आघाडी म्हणजे जे काही असेल, म्हणजे तुम्ही सत्ता एक काँग्रेस झाली की BJP करता, BJP झाली की काँग्रेस करता, आम्हाला नव्याने काय तर नवा चेहरा आम्हाला हवा आहे की जो इथल्या गरीब शोषित वंचित लोकांना गरजा येतील। आता आम्हाला नव्याने काहीतरी उमेदवार पाहिजे जो अक्षरशः बदल घडवून आता परिवर्तन व्हायला पाहिजे। आणि काँग्रेस BJP ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरा ऑप्शन असायला पाहिजे। तुम्ही एक काँग्रेस झाली की BJP देता, म्हणजे आम्हाला तिसरा मुद्दाच म्हणजे तिसरा जो उमेदवार आहे किंवा तिसरी जी आघाडी आहे ती आम्हाला म्हणजे तुम्ही ठरवूनच प्रचारच असं केलं जातं काँग्रेस नाही तर BJP, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी असायला पाहिजे। तोच चेहरा आम्हाला, नवा चेहरा पाहिजे, नवा विकास पाहिजे, ह्याचा विचार करायला पाहिजे। हे तर फक्त जाती धर्मात तेढ निर्माण करून फक्त भांडणं केले जातात असं माझं मत आहे। इथं आता तरुण किंवा वयस्कर असतील खूप जागे झालेत, त्यांना आता कळालंय दोन्ही पक्ष जे आहेत एकमेकांचे फक्त इकडून इकडं करून आपापले पोळी भासतात, पैसा कमवतात, बाकी लोकांकडे काय बघत नाहीत, करत नाहीत। म्हणून आम्हाला आता नवा चेहरा हवा। निश्चित आहे। हां दादा, तुमची याविषयी काय प्रतिक्रिया? यांनी सांगितलं की बाबा नवा चेहरा पाहिजे, बिलकुल पाहिजे नवा चेहरा, म्हणजे पाहिजेलच नवा चेहरा। जे पण झालेत BJP शिवसेना, BJP काँग्रेस या दोन्हीतच झालेले आहेत, नवा चेहरा आम्हाला बिलकुल पाहिजे। सरांनी आता उल्लेख केला की आम्हाला काहीतरी दुसरा पर्याय निवडावा लागेल, नवीन चेहरा आम्हाला अपेक्षित आहे। तुम्ही तुमच्या प्रतिक्रियेमध्ये असा उल्लेख केला की मलाही नवीन चेहरा पाहिजे। नवा चेहरा म्हणजे नेमका कोणता, काय सांगा? नवा चेहरा म्हणजे वंचित अजून बहुजनासाठी ह्याच्यासाठी जो लढाला आहे, म्हणजे ॲक्च्युली वंचित बहुजन आघाडी हे वंचितासाठी, अजून बहुजनांसाठी, हक्कासाठी, अजून आरक्षणासाठी लढलेला म्हणजे एकमेव बाळासाहेब आंबेडकर यांचा आम्हाला नवा चेहरा पाहिजे। आता या सोलापुरातनं त्यांचे उमेदवार आहेत, तुम्हाला त्यांना नाव माहीत आहे? तुम्हाला संतोष पवार साहेब। ठीक आहे। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।